रामकृष्ण हरी सर्वांना. तर आज आपण अध्याय क्रमांक 3 तिसरा त्याच्या ओवी क्रमांक 20 पर्यंत वाचलं होतं मी आज सकाळी. तर तिथून पुढचे 30 ओव्या मी आता वाचला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकारी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वर. ओवी क्रमांक 20. कर्मणैव हि संसिद्धी नास्ति दाजनकादया लोकसंग्रहमेवापि संपर्शन कर्तुमर्हसि देखपाजनकाधिक कर्मजात अशिल्प न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. या कारणे पारदा होवावी कर्मी असता हे आणि काही एका अर्था उपकारिला जे आचरता आपण पेया देखी लागील लोक या तरी चुकेला हा अपया प्रसंगीची देखी प्राप्त झाले ते जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. मार्गी अंधा सरिसा पुढे देख नाही चालले जैसा अज्ञाना प्रगटवा धर्म दैसा आचरणी हा गायसे जरी न घेजे तरी अज्ञाना काय होजे तीही कोणी परी जाणीजे मार्गात या यदाचरती श्रेष्ठस्तत्त्वदेव तरोजनः स यत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ हे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेष आचरावे लागे संतई. नेमी पार्थास्ति नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तं वाक्तव्यं वर्त एव च कर्मणि. आतां अनेकची आगोठी तुझ सांगू काय किरीटी देखी मीची ये राहाटी वर्तत असे काय साकडे काही माते की कवने कारते आचरे मी धर्माते मनसे जरा तरी पुरतेपणा लागी आणि दुसरा नाही जगी ऐसी सामग्री माझ्या अंगी दानसी तू. मृतो कुरुपत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वर्ते यदि तुह्यहं न वर्तयन् जातु कर्मण्यतन्द्रिताः मम वर्तान्नु वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशाः. परिस्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षुका होई जैसा त्याची एक उद्देशा लागोनिया जे भूतजात सकळ असे आम्हाचे आधीन केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून या. उत्सिदेयरी लोका न कुर्या कर्मचेदहं संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यं मी महाप्रजा. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती रावणी तरी प्रजा हे कैसेली निस्तरेला. ही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी ते लौकिक स्थिती आघवी नासली होईल. म्हणून समर्थ जा येथे आथिला सर्वज्ञ तेने सर्व विषय कर्माती त्याच्या विना सप्त हा कर्मणा वेदांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस तथा असक्तची करचू लोकसंग्रहमा देखे फळाची आशा आचरे काम जैसा कर्मी भलो वा तैसा निराशा आहे. जे पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती न बुद्धिभेदम
जनयेद ज्ञानं कर्मसंगीनां जोषेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन् जे सायासे स्तन्यसेवी ते पक्वाने केवी जेवी म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा तैशी कर्मजय अयोग्यता तया प्रती निष्कर्मता न प्रगटाची खेळता आदी करुणी तेथे सत्क्रियाची लावावी तेची एक प्रशंसावी निष्कर्मही दावावी आचरुणी तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू अंगी वर्जिलेना जैसी बहुरूपियाची राहो राणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणी परी लोक संपादनी तैशीची करीते प्रकृते क्रियमानानी गुणे कर्माणी सर्वशः अहंकार विमुडात्मा करता हमीती मान्यते देखे पुढीलाची वाजे जरी आपुल्या माथा घेईजे तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा तैसे शुभाशुभ कर्मे जिये निपजते प्रकृती धर्मे ती मूर्खे मती भ्रमे मी करता म्हणे ऐसांकाराधिरूढ एकदशी मूढ अया हा परमार्थ गूढ प्रगटावाना हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझे हित ते अर्जुना देऊन चित्त अवधारिपा. तर आता आपण या मराठी प्राकृत भाषेतील ओव्यांचा आणि भगवद्गीतेतील श्लोकांचा मराठी अर्थ ऐकूया. मी वाचते आता. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्माच्याच योगाने जनकाधिकांना सिद्धी प्राप्त झाली. लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील कर्म करणे तुला योग्य आहे. पहा, कर्म मात्राचा मुळीच त्याग न करता जनकाधिकांना मोक्षाचे सुख मिळाले. अर्जुना, यास्तव कर्माच्या ठिकाणी आस्था असणे जरूर आहे. ही आस्था आणखी एका कामाला उपयोगी पडेल. कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो कित्ता होईल आणि अर्थात सहजच त्याची कर्मलोपाने होणारी हानी टळेल. पहा, मिळवावयाचे ते ज्यांनी मिळवले व म्हणून जे निरच्छ झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करणे प्राप्त आहे. रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून घेऊन त्याच्याबरोबर चालतो. त्याचप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा लागतो. अरे, असे जर ज्ञानी पुरुषाने न केले तर अज्ञानी लोकांना कसं काय कळणार की ज्ञान काय ते? त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकारे समजेल? आधी खाली बसून बघ. श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याचे इतर जण अनुकरण करतात. तो जी गोष्ट प्रमाण मानतो त्याचेच लोक अनुकरण करतात. या जगात थोर लोक जे कर्म आचरतात या जगात थोर लोक जे कर्म आचरतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि इतर सर्व सामान्य लोक त्याचे आचरण करतात. अशी स्थिती असल्यामुळे ज्ञानी पुरुषांनी कर्म सोडणे बरोबर नाही. इतकेच काय, परंतु संतांनी तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे. हे अर्जुना, या त्रैलोक्यामध्ये मला कर्तव्य असे काही नाही किंवा प्राप्त न झालेली अशी गोष्ट मला प्राप्त करावयाची राहिलेली नाही. तथापि मी कर्म करीतच आहे. अर्जुना, आता दुसऱ्याच्या गोष्टी तुला कशाला सांगू? हे पहा, मी सुद्धा याच मार्गाने वागतो. मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही. अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे तुला माहीत आहे. म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतोय की मी सुद्धा याच मार्गाने वागत आहे. मला काही कमी आहे का किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही. अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे तुला माहीत आहे. मी आपल्या गुरुचा मेलेले मुलगा परत आणला, तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस.
असा मी देखील निमूटपणे कर्म करतो. जर मी कर्म करण्याविषयी कदाचित निष्काळजी राहील तर हे अर्जुना, सर्व लोक माझ्या मार्गालाच अनुसरतील. परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फुलाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्म करतो तितक्याच दक्षतेने मीही पण कर्माचरण करतो, पण ते केवळ त्याच एका हेतूने की सर्व प्राणी समूह आमच्याच तंत्राने चालणारा आहे, तेव्हा तो भलतीकडे जाऊ नये म्हणून. जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व लोक नाश पावतील. हो, 2 मिनिटं. जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व लोक नाश पावतील. संकर करण्याला मी निमित्त होईल व या लोकांच्या लोकस्थितीचा नाश करण्यास मी कारण होईल. आम्ही निरीच्छ होऊन जर आपल्या स्वरूप स्थितीतच राहिलो तर ही प्रजा भवसागरातून कशी पार पडेल. यांनी आमच्या मार्गाकडे पाहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी. असे प्रकार असल्यामुळे आम्ही कर्म टाकून बसलो तर ती लोकांची राहणी सर्वच बिघडेल. म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये. हे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात त्याप्रमाणे हे लोक संग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे. पहा, फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनाही कर्मे केली पाहिजेत. कारण अर्जुना, लोकांची वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी जतून करणे ठेवणे योग्य आहे. म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगात सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांमध्ये लोकबाह्य वागू नये. कर्माच्या ठिकाणी आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा ज्ञानी पुरुषाने बुद्धिभेद करू नये. अवधानपूर्वक स्वतः कर्म करून ज्ञानी पुरुषाने समाहित चित्त राहून अज्ञानी लोकांकडून सर्व कर्मे करावीत. जे ताणे बालक मोठ्या कष्टाने आईच्या अंगावरचं दूध पितं ते पक्वान्न कसं खाईल. म्हणून अर्जुना, ती पक्वाने ज्याप्रमाणे 2 मिनिटं. ज्याप्रमाणे ती पक्वाने ज्याप्रमाणे ताण्या मुलाला देऊ नयेत त्याप्रमाणे ज्याच्या अंगी कर्म चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही त्यांना थट्टेने देखील निष्कर्मतेचा उपदेश करू नये. त्यास योग्य कर्माची वागणूक लावून देणे हे योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाची स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनी सत्कर्माचे आचरण करून दाखवावे. लोक कल्याणासाठी जर त्यांनी कर्माचे आचरण केले तर कर्माचे बंधन त्यास प्राप्त होणार नाही. बहुरूपी जेव्हा राजा राणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते. तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची बतावणी यथास्थितपणे लोकांत करतात त्याप्रमाणे लोक संग्रहाकरता निष्काम पुरुष जरी कर्मी करत असेल तरी त्यास कर्माचे बंधन प्राप्त होत नाही. प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केली जातात, परंतु अहंकाराच्या योगाने ज्याचे मन मोहित झालं असा पुरुष या कर्माचा मीच करता असे म्हणतो. अर्जुना, पहा, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? सांग. तसे प्रकृतीच्या गुणाने जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो. अशा रीतीने देहंकार धारणारा आणि स्वतः कर्मातील समजणारा तो मूर्ख त्यास हे गुढ तत्वज्ञान उघड करू नये. हे राहू दे अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, तू चित्त देऊन ती ऐक. अशाप्रमाणे पुढच्या 30 ओळ्या माझ्या वाचून झालेल्या आहेत. जय हरी सर्व.